जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। उल्हासनगर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। 2027च्या जनगणनेसाठी स्वगणनेचे आयुक्तांचे आवाहन। उल्हासनगर प्रतिनिधी अशोक शिरसाट। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिन उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या हस्ते सकाळी ठीक सकाळचे 9:15 वाजता ध्वजवंदन संपन्न झाले। डिजिटल जनगणनेचा श्रीगणेशा या सोहळ्याचे औचित्य साधून महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी भारताची जनगणना 2027 या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली। ही भारताची 16वी जनगणना असून ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असेल। नागरिकांना या प्रक्रियेत सुलभता यावी यासाठी शासनाने स्वगणना सेल्फ एन्युमरेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कार्यक्रमादरम्यान प्रोजेक्टरद्वारे या स्वगणनेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले। 1 मे ते 15 मे 2026 नागरिक sec.census.gov.in ची लिंक या संकेतस्थळावर आपली माहिती स्वतः नोंदवू शकतात। मे 16 ते 14 जून 2026 प्रगणक घरोघरी जाऊन 33 प्रश्नांद्वारे घराची स्थिती, कुटुंबाची माहिती आणि मालमत्ता याविषयी माहिती संकलित करतील। शहरात 950 प्रगणक आणि 159 पर्यवेक्षक या कामासाठी नियुक्त करण्यात आले असून एकूण 4 चार्ज कार्यालय कार्यरत आहेत। जनगणना प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाला महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर गोविंद रामलुंड, विरोधी पक्ष नेत्या अंजली चंद्रकांत साळवे, गटनेते अरुण लक्ष्मण आशान, गटनेत्या सुरेखा सुरेश सोनवणे आणि ज्येष्ठ नगरसेवक जमनुदास पुरस्वानी, मिलिंद नाना बागुल, दिलीप गायकवाड, शोभाताई जाधव उपस्थित होते। प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धीरज चव्हाण, उपायुक्त डॉक्टर दीपाली चौगले, विशाखा मोटघरे, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय साबळे व भास्कर शिंदे यांनी केले।